सर 2.9 चं कसं करू? अरे 2.9 म्हणजे येड्या 3च असते की, हो की नाही? सो 2.9 ला राऊंड अप करा 3, 6चा टेबल येते ना, इथं पण 6.022 0.022 बघूच नका, डायरेक्ट 6 ने मल्टिप्लाय करा, -1 ची पॉवर तिथे इम्प्लिमेंट करा, किती येते बघा. एवढा सोपा गुणाकार बाबा मी नाही करणार आता, मला तुमच्याकडूनच उत्तर पाहिजे. माझ्याकडे एक पर्याय आहे बघा, 40 गुणिले 0.1, ज्याला येत नाही त्याच्यासाठी एक सोपा उपाय आपल्याकडे, एक बशी घ्यायची, अर्धा चमचा पाणी टाकायचं आणि त्याच्यात उडी हाणायची. आवाज कसा आला पाहिजे? डुबुक. कुछ भी कसा आला पाहिजे? डुबुक. 4 ऑप्शन्स आहेत मित्रांनो, फक्त ABCD सांगायला किती वेळ लागते? टाईप करायला काय बोटं दुखतात का? आणि इंस्टावर रील चालवताना तवा नाहीत का दुखत बोटं? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम द PCB सॉलिड स्टेट. पहा क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय all particles in FCC unit cell if the volume of FCC unit cell is 1.25 into 10 to the power of -22 cm cube. मित्र हो, तुम्हाला विचारलंय काय? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स असं विचारलेलं आहे. तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला पाठ पाहिजे. त्याचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? तर तो फॉर्म्युला आहे पाय a क्यूब डिवायडेड बाय 3√2. तिन्ही युनिट सेलचं हे जे रिलेशनशिप आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, कारण हा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स. कुठे? तर FCC मध्ये. आता हा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय दिलेले त्यांनी की आपल्याला हिंट दिलेले व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे a क्यूबची किंमत तुम्हाला इथं दिलेली आहे. आता याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. हा आहे आपला व्हॉल्यूम आणि तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलाय, तर समजून घ्या लेवल 3 चा क्वेश्चन आहे हा. रिअरेंज कसा करावा लागेल? तर आपल्याकडे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल असं जर केलं आपण तर याचा आन्सर काय येतं? पॅकिंग एफिशियन्सी येतं. हे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. टोटल व्हॉल्यूम ऑफ ऑल पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू पॅकिंग एफिशियन्सी. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे FCCचा, तोच आपण इथं रिअरेंज करतोय. मग पहा व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स आहे डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, जो a क्यूब आहे तो आपण इकडे घेऊयात. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे पर्सेंटेज असतं, याचा अर्थ पॅकिंग फ्रॅक्शन घ्यावं लागेल आपल्याला. FCC साठी ते किती आहे? 0.74. सो सिंपल. आता आपल्याकडे आन्सर आलेला आहे. हा आपला टोटल व्हॉल्यूम काढायचा आहे आणि ऑलरेडी पॅकिंग फ्रॅक्शन जे की पॅकिंग एफिशियन्सीला डिवाइड बाय 100 केल्यानंतर येतं 74%. हे तर पॅकिंग एफिशियन्सी डिवाइड बाय 100 केलं तर 0.74 येतं. इकडचा डिनॉमिनेटर मधला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपण इकडे घेतला तर आपला आन्सर काय येते पहा आता 0.74 इंटू तुमच्याकडे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलेला आहे किती आहे 1.25 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -22. सो सिंपल इज द कॅल्क्युलेशन. डेसिमल पॉइंट थोड्या वेळासाठी नेग्लेक्ट करा आणि हे जर मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं तर तुमचा आन्सर असेल 0.925 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -22. हे आहे आपलं उत्तर. सो किती वेळात उत्तर येते? खूप कमी टायमिंग मध्ये तुमचं आन्सर येतं मित्रांनो. पण हे उत्तर आहे का कुठं? तर नाहीये. पॉवर सगळीकडे -23 आहे, मग याला -23 करू शकतो आपण. जर तुमची पॉवर अजून निगेटिव्ह झाली, 1 ने जास्त निगेटिव्ह झाली तर हा डेसिमल पॉइंट कुठे सरकेल? 9 च्या पुढे येईल. इट मीन्स 9.25. सो व्हॉट्स आवर आन्सर? तुम्ही चेक करू शकताय, बघू शकताय. आन्सर डी दिल्ली असेल 9.25 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -23. चलो पुढचा क्वेश्चन सॉलिड स्टेटचा PCB सॉलिड 2024 PYQs पण आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज मधला पण हा क्वेश्चन आहे. बघूया आपण. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ मेटल हॅव्हिंग मोलार मास 27. पहा मोलार मास दिलेला आहे, डेन्सिटी रो तुम्हाला विचारलेले आहे. दॅट फॉर्म्स FCC. n व्हॅल्यू FCC साठी किती असते मित्रांनो? 4. a क्यूब इंटू n ऑलरेडी दिलेला आहे. सो रिअरेंज द फॉर्म्युला. काही गरजच नाहीये कारण डेन्सिटी ॲज इट इज तुम्हाला विचारलेले. रो इज इक्वल टू NM डिवायडेड बाय a क्यूब इंटू Na. सो n ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 4. मोलार मास किती मित्रांनो? 27 ग्रॅम्स डिवायडेड बाय a क्यूब Na ऑलरेडी तुमच्याकडे किती आहे? 40. सो डिवायडेड बाय 40. 4 1 जा 4, 4 10 जा 40. इट मीन्स दिस इज -1 पॉवर. सो इट इज 2.7.
किती येते डेन्सिटी पहा 2.7 ग्रॅम पर cm क्यूब. हे नाही होऊ शकत पण हे होऊ शकतं. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8 कडे जाऊया आपण. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल. FCC युनिट सेलचा व्हॉल्यूम काढायचा मित्रांनो. इफ द रेडियस ऑफ मेटल ॲटम इज 176.8 पिकोमीटर. सो सगळ्यात अगोदर तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि रेडियस ऑफ मेटल याचं रिलेशनशिप कुठे येतं तर एज लेंथ आणि रेडियस मध्ये येतं. मग FCC मध्ये एज लेंथ आणि रेडियसचं रिलेशनशिप काय आहे तर 3 युनिट सेल साठी लक्षात ठेवा. सिंपल क्यूबिक साठी ते काय R इज इक्वल टू A/2 आहे. बॉडी सेंटर साठी ते काय आहे R इज इक्वल टू √3/4A आहे. आणि FCC साठी काय आहे मित्रांनो R इज इक्वल टू √2/4A आहे. याच्यातलं कोणतं पाहिजे आपल्याला तर FCC साठी रिलेशनशिप पाहिजे म्हणजे हे पाहिजे. सो आपल्याकडे आन्सर काय असेल पहा √2/4A. आता विचारलंय काय आणि काय दिले ते पण बघा. रेडियस दिलेले तुम्हाला, विचारलंय काय व्हॉल्यूम A क्यूब काढायचं आहे. मग त्यासाठी A काढणं गरजेचं आहे. मग आपण हा फॉर्म्युला A च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. देअरफॉर A इज इक्वल टू 4R बाय हा √2 डिनॉमिनेटरला जाईल √2. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर फॉर दॅट. 4 इंटू R व्हॅल्यू किती आहे पहा 176.8 डिवायडेड बाय √2 किती असतं मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये लवकर सांगा. √2 असतं 1.414. आता ही आली आपली A ची किंमत. पण आपल्याला विचारलंय काय A क्यूब विचारलेलं आहे म्हणजे जे काय आन्सर येईल ते आपल्याला कशामध्ये पाहिजे A क्यूब मध्ये. दुसरी गोष्ट हे पिकोमीटर मध्ये रेडियस याला कशामध्ये घ्यावं लागेल इथं cm क्यूब आहे म्हणजे सेंटीमीटर. सो 10⁻⁻10 घ्यावं लागेल तेव्हा ते सेंटीमीटर मध्ये येईल हो की नाही. आता याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ओव्हरऑल तुम्हाला याचा आन्सर मिळतं मित्रांनो 500 इंटू 10⁻⁻10 होल ब्रॅकेट क्यूब. आणि तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला मला वाटतं A क्यूब बरोबर आन्सर मिळेल. पहा ही पॉवर -10 आहे. -10 -30 होईल आणि ही पॉवर +2 आहे. सो +2 +2 +2 6 होईल. -30 मधून हे +6 कॅन्सल करा किती राहतं -24 राहतं. सो हे -24 बाहेर घेतो मी. आता राहिलं काय 5चा क्यूब येतो मित्रांनो तुम्हाला येतो 5 × 25 25 5 125 125. पण पॉवर इथं सगळीकडे 22 दिसते. सो ह्याला जर तुम्हाला -22 करायचं असेल तर आन्सर काय येऊ शकतं A क्यूब इज इक्वल टू हा काय होईल नंबर बघ 1.25 होईल हो की नाही. सो 1.25 10⁻⁻22. पहा आन्सर कुठं आहे ABCD. ऑप्शन B बॉम्बे इज द राईट आन्सर. सो असेच न्यूमेरिकल्स जे की तुम्हाला रिलेशनशिप बेसवर सॉलिड स्टेट मध्ये येत आहेत. तुम्ही बघा मॅक्सिमम क्वेश्चन्स आतापर्यंत तुम्ही मागचे 5-6 व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. सगळ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल जास्त आहेत सॉलिड स्टेटचे. कुठं तरी एखादा थिअरी क्वेश्चन्स आहे म्हणजेच मेकॅनिझम समजून घ्या. CET मध्ये येणारे क्वेश्चन्स सॉलिड स्टेट या टॉपिकचे सगळ्यात जास्त कोणते आहेत थिअरी और न्यूमेरिकल. आन्सर कमेंट बॉक्स मध्ये मला पाहिजे. ज्यांनी माझे सर्व व्हिडिओ पाहिलेत ना त्यांना नक्की समजेल की सॉलिड स्टेट मध्ये काय फेवरेट आहे CETचं. आणि आपल्याला येणाऱ्या CET साठी 1 महिना एक्स्ट्रा मिळाला आहे तर आता आपल्याला CETचा आत्मा कळला पाहिजे मित्रांनो. सॉलिड स्टेट मधून कुठल्या पॉइंटवर क्वेश्चन्स येतात हे तुम्हीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पण त्यापूर्वी सगळे व्हिडिओज बघा. आपली पूर्ण सॉलिड स्टेटची प्लेलिस्ट तयार केली आपण. वेळ काढा त्याच्यासाठी. अक्षरशः तुम्हाला क्वेश्चन्स पाठ होऊन जातील आणि एकही मार्क तुमचा जाणार नाही CET मध्ये. बॅक टू अवर टॉपिक. चलो नेक्स्ट क्वेश्चन कुठला असणार आहे पहा. व्हॉट इज द पॅकिंग फ्रॅक्शन ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक लॅटिस. लेवल 1 चा क्वेश्चन आहे. सिंपल क्यूबिक लॅटिस साठी अगोदर तर समजून घ्या पॅकिंग एफिशियन्सी काय आहे. पॅकिंग एफिशियन्सी असते 52.36 हो की नाही पर्सेंटेज आहे. म्हणजे 100 पैकी 52.36% स्पेस जो आहे तो त्या युनिट सेलमध्ये पार्टिकल्सने ऑक्युपाय केलेला आहे. आणि 47 पॉइंट समथिंग जवळपास तो काय आहे एम्प्टी आहे. सो आपल्याला पॅकिंग एफिशियन्सी बद्दल बोलतायत. मग पॅकिंग फ्रॅक्शन काय येतं तर पॅकिंग फ्रॅक्शन बरोबर पॅकिंग एफिशियन्सी डिवायडेड बाय 100. हे जर तुम्ही सोडवलं तर ते असं येईल
52.36 divided by 100. It means our answer is 0.5236. आहे का कुठं ऑप्शन मध्ये 0.523 ऑप्शन बी बॉम्बे. काय होतं याच्यामध्ये अवघड सांगा मला. फक्त एक गोष्ट आहे बघा, नॉलेज. तुम्ही टेक्स्टबुक एवढं काळजीपूर्वक वाचलं पाहिजे ना मित्रांनो, की एक ना एक फॉर्म्युला तुमच्या असा फिंगर टिप्सवर आला पाहिजे. केमिस्ट्री एवढी सोपे ना, जादू की छड़ी है वो. अगर चल जाएगी ना तो 100% सीईटी में आना ही आना है. कोणाकोणाला 100% पाहिजे सीईटी मध्ये त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यांच्यासाठी अजून एक्स्ट्रा टिप्स अँड ट्रिक्स मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पण देणार आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन, वेळ न घालवता पुढचा क्वेश्चन काय आहे पहा. आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ अ मेटल हॅव्हिंग एज लेंथ ऑफ युनिट सेल 288 पिकोमीटर्स. सो एज लेंथ ए दिले, डेन्सिटी रो 8 ग्रॅम्स पर सीएम क्यूब दिले, मोलार मास यम दिलेला आहे. मग विचारले काय तर टाइप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे एन काढायचंय तुम्हाला. तुम्ही म्हणताल सर एन कसं काय, एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. मग आता हे कशावरून कळणार आहे आपल्याला टाइप ऑफ क्रिस्टल. सिंपल क्यूबिक आहे, बॉडी सेंटर आहे का फेस सेंटर आहे, बरोबर. हा कसं कळणार आहे, कारण सिंपल क्यूबिक मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात 1, बॉडी सेंटर मध्ये किती असतात 2 आणि एफसीसी मध्ये किती असतात मित्रांनो 4. आपल्याला उत्तर 1 येत आहे, 2 येत आहे का 4 येत आहे त्याच्यावरून ठरवायचं आहे, हो की नाही. सो टाइप ऑफ क्रिस्टल आपण ठरवूयात, पण त्या अगोदर कॅल्क्युलेशन. सो रो इज इक्वल टू एन एम डिवायडेड बाय ए क्यूब एन ए. याच्यातला एन काढायचा, रिअरेंज द फॉर्म्युला. एन इज इक्वल टू रो ए क्यूब एन ए डिवायडेड बाय, हा एम इकडे डिनॉमिनेटरला जाईल. आता व्हॅल्यूज ठेवा, तुम्हाला त्याचा आन्सर येऊन जाईल. पहा व्हॅल्यूज ठेवूयात आपण. रो किती दिलाय 8, रो दिलाय 8 इंटू ए क्यूब एन ए सेपरेट सेपरेट दिलाय, रो 8 दिलाय. ए क्यूब किती आहे, लेंथ दिलेली आहे 288, घेऊयात काय हरकत नाही. 288 पिकोमीटर्स मध्ये आहे, कन्वर्ट दॅट इनटू सेंटीमीटर्स -10 होल ब्रॅकेट क्यूब. का बरं घेतला स्वामी सरांनी क्यूब, कारण ही एज लेंथ दिली मित्रांनो. आपल्याला काय असतं इथं ए क्यूब व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. सो इनटू एन ए अवोगॅड्रोज नंबर सर्वांना पाठ आहे का 6.022 10⁻23 डिवायडेड बाय काय ना डिवायडेड बाय मोलार मास. ते पण दिले तुम्हाला, किती दिलेले आहे 56. सो दिस इज व्हेरी क्वाइट सिंपल कॅल्क्युलेशन. तुम्ही अंदाज लावू शकता की याचं उत्तर काय येऊ शकतं. मी थोडीशी ट्रिक तुम्हाला सांगतो, उत्तर तुम्हीच मला सांगणार आहेत, तेही कमेंट बॉक्समध्ये. आणि जे लवकर आन्सर देईल, जे लवकर व्हिडिओज पाहतील, नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो. रात्र वैरायची आहे, व्हिडिओ आला की तुम्हाला मिळाला पाहिजे, लक्षात ठेवा. कारण व्हिडिओ जर तुम्हाला तात्काळ मिळाला तर तुमचं लगेचच हे न्यूमेरिकलचे जे स्किल आहे ते डेव्हलप होऊ शकतं. आजचा व्हिडिओ 3 दिवसांनी मिळाला तर ते लेट होणार आहे, कारण तुमची लिंक आता सॉलिड स्टेटची लागलेली हो की नाही आपल्या चॅनलसाठी. सो ते कंप्लीट झालं पाहिजे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपलं सॉलिड स्टेट सगळंच फिनिश होणार आहे. आपण लगेचच मूव ऑन होणार आहेत नेक्स्ट टॉपिकसाठी. कुठला टॉपिक आहे आपला पुढचा, सोल्युशन्स. ओके. सो कॅल्क्युलेशन काय आहे पहा, एक राऊंड ऑफ कॅल्क्युलेशन मी तुम्हाला देतो. 8 1 8, 8 7 56, हो की नाही. आता ह्याला पण सिम्प्लिफाय करूयात आपण. ह्याचा क्यूब घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. ह्याला काय करूयात आपण, डेसिमल पॉईंट इथं जनरेट केला. हे किती झालं 10⁻². आता पहा हे -30 आहे, हे किती येईल, याचा क्यूब 6. सो -30 मधून 6 कॅन्सल करा, किती राहिला 10⁻24. इथं 23 आहे, सो हे पण कॅन्सल करा, किती राहिला 10⁻1. आता पहा ओव्हरऑल पॉवर जर तुम्ही बघितली तर 10⁻1 फक्त राहते. आता राहिलं काय काय ते पण सांगतो. हे 2.88 आहे, बरोबर. 2.88 चा क्यूब काढायचं म्हणलं तर किती मोठा नंबर आहे, पण 2.8 कोणाच्या जवळ आहे, 3 च्या जवळ आहे. मग राऊंड ऑफ याला 3 करा. याला जर 3 केलं तर क्यूब किती येईल 3 × 3 × 3 27. 3 3 9 3 27. 27 आपल्याकडे नंबर आला. थोडासा कमी घेऊयात कारण हा 2.8 आहे, 3 नाही. मग याचा समजा लगभग आपण किती घेऊयात 24 घेतला सपोज. इंटू हा किती आहे, हा तर गेला 1 राहिला इथं 6.022 डिवायडेड बाय इथे किती राहिलंय 7. आता हे तर कॅल्क्युलेशन येते की नाही तुम्हाला, हो की नाही. तुम्ही प्रेडिक्ट करू शकता हे किती येऊ शकतं. हे किती आहे 7 1 7, 7 2 14, 7 3 21. लगभग जर आपण बघितलं तर हे 3 आहे. मग sin 3 18, डेसिमल पॉवर इथं -1 आहे, म्हणजे हे किती येत आहे 1.8. पण आपला आन्सर काय येणार आहे
1.8 नाही, आपल्याला इंटिजर नंबर पाहिजे. 1.8 1.9 म्हणलं तर ते किती येत आहे, n इज इक्वल टू 2 च्या जवळ जात आहे. मी राऊंड ऑफ केलं, तुम्ही डायरेक्ट जरी केलं तरी तुमचा आन्सर येऊन जाईल. मग 2 म्हणल्यानंतर कोणती युनिट सेल येते मित्रांनो, 2 साठी येते बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. एवढं सोपं आहे. सो ज्यावेळी आपल्याला 100% कॅल्क्युलेशन करायची गरज नसते, समजून घ्या हे प्रॅक्टिसने, स्किलने. ठीक आहे, चलो नेक्स्ट. व्हॉट इज द एज लेंथ ऑफ बीसीसी युनिट सेल. ए विचारलेले तुम्हाला. इफ रेडियस ऑफ एन आयटम इज 80 पिकोमीटर्स. मग एज लेंथ ऑफ बीसीसी युनिट सेल आणि रेडियस याचं जे रिलेशनशिप आहे, आर इज इक्वल टू, माहिती आहे फॉर्म्युला, मी मगाशीच दिला होता, √3/4a. पण आपल्याला विचारलंय काय, ए. देअरफॉर ए इज इक्वल टू 4r डिवायडेड बाय √3. पुट द व्हॅल्यूज. देअरफॉर ए इज इक्वल टू 4 इंटू आर दिलेले तुम्हाला किती, 80 पिकोमीटर्स डिवायडेड बाय √3 ची व्हॅल्यू असते 1.732. किती येऊ शकते आन्सर, बघूया कोणाचं येत आहे. चलो 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 जल्दी. परत एकदा राऊंड ऑफ करायचं मित्रांनो, राऊंड ऑफ कॅल्क्युलेशन तुम्हाला, कारण हे ऑप्शन बघा 140, 184, 147, 209, खूप मोठा फरक आहे. सो आपण आपल्या उत्तराच्या जवळपास जायचं. 95%, 96%. राऊंड ऑफ जर केलं तर 8 चोक किती येत आहे, 32. 320 भागिले हे 1.732 आहे. मला काय म्हणायचं आहे, ह्याला 17 धरा ना, ह्याला इथं सरकूयात आपण. 17चा टेबल येते तुम्हाला, आता राऊंड ऑफ 17 घेतलं, 17चा टेबल येते. ओके, म्हणून बघा 17 1 17, 17 2 34, म्हणजेच 2चा बसत नाही, 1चा बसतो. 17 1 17, 17 आणि किती 32, बोला लवकर किती होत आहे, सांगताय कमेंटमध्ये. 17 आणि 3 20, 3 आणि पुढचे 10 आणि 2 12, म्हणजे 12 आणि 3 15, 150. आता कितीचा भाग बसेल, 17 बाजी 85, 17 सक 102, परत 17 7 19, आपल्याकडे किती आलंय 150. 17 8, बोला लवकर. हां, बसला का नाही, यस. सो कितीचा बसतोय, 8चा. मग आता तुम्ही बघू शकता 18, पुढचं तर तुम्ही करू शकता. 18 कुठं दिसतंय, 18 इथं आहे, 184.7. एवढं सोपं आहे. मला तुम्हाला हे सांगायचं ह्या ट्रिक्समधून की खूप सोपा असतो न्यूमेरिकल्सला मार्क्स घेणं पण. आणि केमिस्ट्रीमधला सगळ्यात टफेस्ट पोर्शन तर न्यूमेरिकल्सच आहे, आणि तो असा आपण चुटकीसरशी सोडवला. हे 184 पॉईंट समथिंगच येणार आहे, तुम्ही करून बघा. चलो नेक्स्ट. आयडेंटिफाय द टाइप ऑफ युनिट सेल कंटेनिंग 4 पार्टिकल. आता हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, किती वेळाने सोपा क्वेश्चन आला पहा. 4 पार्टिकल्स, FCC इज द आन्सर. हो की नाही. चलो नेक्स्ट. फाइंड द नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल फॉर युनिट हॅव्हिंग व्हॉल्यूम 3.6. व्हॉल्यूम दिलेला आहे A3. नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल विचारलंय, विथ डेन्सिटी म्हणजे n व्हॅल्यू विचारले, डेन्सिटी पण दिले ρ, त्यानंतर अजून काय दिले, मोलार मास पण दिलं m. सो सिंपल फॉर्म्युला सांगा, ρ इज इक्वल टू nm डिवायडेड बाय A3 इंटू Na. मित्र हो, n काढायचा आहे, देअरफॉर n. परत एकदा नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल, n इज इक्वल टू ρ इंटू A3 इंटू Na डिवायडेड बाय मोलार मास. पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. व्हॅल्यूज ठेवूया आपण. पहा रो ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, डेन्सिटी बोला लवकर, 9.8 इंटू किती होतं 9.8 A3. व्हॉल्यूम तुम्हाला दिलाय, किती दिलाय 3.6 10 to the power of -23 इंटू राहिला कोण आता, Na अवोगॅड्रोस नंबर 6.022 10 to the power of 23 डिवायडेड बाय काय आहे, मोलार मास. मोलार मास किती आपलं पहा, कुठं दिलाय 210, 210. आता तुम्ही सांगू शकता किती येऊ शकतं, बघूया. डोकं लावा तुमचं. हे -23 + 23 कॅन्सल. बघा मोठ्या कॅल्क्युलेशनचा तर विषयच राहत नाही. अजून काय काय राहू शकतं, हे दोन्ही एका टेबलमध्ये आहेत का, बघा एका टेबलमध्ये नक्कीच आहेत. 14चा टेबल, 14 7 98, पण हे किती 9.8, सो 0.7. हे पण किती येत आहे, 14 1 14, किती राहिले 7, 14 5 70, बघा हे 15 आलं. अजून काय 3.6 6.022 राहिलं. मला काय म्हणायचंय, 15च्या टेबलचा परत एकदा वापर करा. 15 1 15, कितीचा लागतो इथं, डेसिमल पॉईंट नंतर देऊ आपण. 0 पॉईंट दिला. 15 2 30, किती राहिले 6, 6 म्हणजे 15 चौक 60. 3चा लावला का मी, इट्स माय मिस्टेक, करेक्शन करतो. 15 2 30,
आता तुम्हाला अंदाज आला असेल बघा, 15 दोन्ही 30 आणि 15 चौक 60 0.24 आले. चलो अजून काय राहिलंय 6.022. आता पहा डायरेक्ट 24चं टेबल बघा. डेसिमल पॉईंट हा विषय नसतो, तुम्हाला नंबर्स आले पाहिजे. डेसिमल पॉईंट नंतर आपल्याला ॲक्युरेट देता येऊ शकतो. सांगा 24 ने 6 ने 24 किंवा 24 ने 6 ला गुणायचं किती येते पहा, बोला लवकर. 6 चौक 24, 6 दोन्ही 12, 12 आणि 13 14, हो की नाही. सो 144 आपलं आलेलं आहे. पण काही गोष्टी नेग्लेक्ट केलेल्या आहेत आपण. सो त्याच्या आसपास जातोय का आपण बघायचं. मग कुठलं येईल सांगा मला आन्सर. जर तुम्ही बघितलं तर कुठलं येऊ शकतं. अजून हे पण आहे पहा, हे राहिलं आपलं. किती डेसिमल पॉईंट तुम्ही जर बघितलं तर हे 2 डिजिट सोडून 1.44 इंटू 0.7. हां हे राहिलं होतं की. आता ह्यानं मल्टिप्लाय करा बघा किती येते. 7 चौक 28, 7 चौक 28, 29 30 ला 0 आचार्य 3, 7 1 7, 7 आणि 3 10. सो डेसिमल पॉईंट किती येणार आहे 1.123 आहे ना, 1.008. आता मला सांगा 1.008 नियरली इक्वल टू किती असते 1. मग 1 म्हणल्यानंतर कुठं आहे ऑप्शन सी. हे आहे तुमचं राऊंड ऑफ कॅल्क्युलेशन आणि हे स्किल हळूहळू डेव्हलप होत जातं मित्रांनो. चलो नेक्स्ट, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. एक क्यूब परत एकदा विचारलं आहे. इफ अन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास 207 फॉर्म्स बीसीसी स्ट्रक्चर. तुम्हाला बीसीसी म्हणजे एन इज इक्वल टू 2 माहिती पाहिजे. रो इंटू एन दिलेला आहे. सो व्हॉल्यूम विचारलेला आहे मित्रांनो. रो इज इक्वल टू एन एम डिवायडेड बाय ए क्यूब एन ए. रिअरेंज करा. ए क्यूब इज इक्वल टू काय तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये फॉर्म्युला कसा रिअरेंज झाला. एन एम डिवायडेड बाय रो इंटू एन ए. सगळे व्हॅल्यूज दिलेले आहेत ठेवा. बीसीसी स्ट्रक्चर आहे मित्रांनो. बीसीसी स्ट्रक्चर बोला यांची व्हॅल्यू 2. त्याच्यानंतर एम मोलार मास दिलेलं आहे किती 207 डिवायडेड बाय अजून काय दिलंय रो एन ए. हे पहा रो एन ए 3 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 24. सांगताय 3 1 3, 3 6 18, 2 राहिले 3 9 27, 69 गुणिले 2 करा, पॉवर 24 मायनस करा. केला वरती आणला ना. 9 दोन्ही 18, बेसकूम 12, 12 आणि 1 13, 138 पॉवर मायनस 24. पण इथं किती आहे मायनस 22 आहे सगळीकडे. सो पॉवर 2 ने तुम्ही काय करताय मोठी करताय म्हणजे हा छोटा होईल 1.38 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 22. कुठे आहे बघा 1.38 ऑप्शन डी. हो की नाही. सो खूप सोपे क्वेश्चन्स आहेत हे. चलो नेक्स्ट, कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल मित्रांनो टेट्राहेड्रल वाइट्स आर ट्वाइस द नंबर ऑफ पार्टिकल्स. हे लक्षात ठेवा. जेवढे टेट्राहेड्रल वाइट्स असतात ते नंबर ऑफ पार्टिकल्स चे काय असतात दुप्पट असतात. मग आपल्याला अगोदर नंबर ऑफ पार्टिकल्स काढायला लागतील. हे पहा 0.2 मोल दिले. सो आपण काय करूयात नंबर ऑफ पार्टिकल्सचा फॉर्म्युला कसा असतो. नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू 0.2 इंटू 6.022 10 टू द पॉवर ऑफ 23. हे झाले नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि मी काय म्हणलंय तिकडे लक्ष द्या. टेट्राहेड्रल वाइट्स काय असतात याच्या दुप्पट म्हणजे इंटू 2 करा. अजून हे जर केलं तर हे किती येतंय 0.4 इंटू 6.022 10 टू द पॉवर ऑफ 23. मला सांगा 4चा टेबल येतोय सगळ्यांना. 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 4 0 0, 4 6 24. डेसिमल पॉईंट 1 2 3 4, 4 डिजिट 1 2 3 4. 2.4088 कुठं आहे शोधा. 2.4088 ऑप्शन बी. सगळे न्यूमेरिकल्स आहेत. किती क्वेश्चन्स तुम्ही स्क्रॉल करून बघा. 25 ला पण हाच डेटा तुम्हाला मिळेल. लवकरच आपली 2025 ची सिरीज सुद्धा सुरू होणार आहेच. चलो नेक्स्ट, a metal crystallizes in BCC structure having unit cell edge length 290 picometers and density 10 gram. Find the molar mass of metal. काय शोधायचं मित्रांनो मोलार मास. फॉर्म्युला डायरेक्ट रिअरेंज करूयात आपण. देअरफॉर m इज इक्वल टू काय काय होणार रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय कोण होता याच्यासोबत तो n डिव्हिजनला गेला. रो किती आहे मित्रांनो इथं दिलेलं आहे तुम्हाला बोला. डेन्सिटी हॅव्हिंग डेन्सिटी 10 ग्रॅम 10 इंटू ए क्यूब एज लेंथ दिली आहे 290 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 10 घ्यावं लागेल आणि ह्याचा क्यूब घ्या. ए क्यूब आहे. अजून काय राहिलं मित्रांनो पहा. ए क्यूब झाला रो झाला एन ए अवघॅड्रोज नंबर 6.022 10 टू द पॉवर ऑफ 23 डिवायडेड बाय एन व्हॅल्यू कोणती युनिट सेल आहे त्याच्यावर ठरणार. कोणती युनिट सेल आहे बीसीसी. एन इज इक्वल टू कमेंट बॉक्स मध्ये लवकर सांगा. बीसीसी एन इज इक्वल टू
सांगताय का नाही? हां, आलाय तुमचा रिप्लाय, भेटला मला. किती आहे? 2. ओके, चलो. आता हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही सोडवलं, परत एकदा सांगतो मी, सर किती अवघड वाटायला हो, काय कळणार बघा सर, सगळे न्यूमेरिकल्स न्यूमेरिकल्स न्यूमेरिकल्स. फिजिक्सला तर याच्यापेक्षा दुप्पट न्यूमेरिकल्स असतात. फिजिक्सला 50 पैकी 40 न्यूमेरिकल्स असतात. कसं करणार तुम्ही? परत सांगतोय, न्यूमेरिकलचं टेन्शन घ्यायचं नाही. स्वामीज केमिस्ट्री, केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलला डेफिनेटली दररोज व्हिडिओज पहा. न्यूमेरिकल्स असे तुमचे मित्रांनो चुटकीसरशी सुटणार आहेत, हो की नाही? आणि जे व्हिडिओज पाहत आहेत त्यांना हा कॉन्फिडन्स बिल्टअप पण झालेला आहे. जर खरंच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरत असेल तर कृपया मला तसं कमेंटमध्ये सांगा, कारण तुमची एक कमेंट मला आणखी चांगल्या प्रतीचं काम, आणखी चांगल्या क्वालिटीचा कंटेंट तुमच्यासमोर आणण्यासाठी भाग पाडणार आहे. सो तुमची एक कमेंट, एक पॉझिटिव्ह कमेंट मला काम करण्याचा दुप्पट उत्साह देणार आहे, हो की नाही? आणि दुसरी एक महत्त्वाची विनंती, जसं तुम्हाला या गोष्टीचं न्यूमेरिकलची भीती निघून चालली, तुम्हाला वाटत नाही का तुमच्या मित्रमैत्रिणींची सुद्धा भीती कमी झाली पाहिजे? सो हा व्हिडिओ त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका. येते लक्षात? ओके, आता मला वाटतंय की हे कॅल्क्युलेशन तुम्ही करावं. सर एवढं मोठं कॅल्क्युलेशन पहा, याला 2.90 करा ना, 2.90 करा. आणि ह्याला किती करायचं आहे? 10⁻², ह्याचा क्यूब घेणार आहे आपण. सो परत एकदा -30 + 6, 30 मधून 6 गेले, -24, 10⁻², हे 23 आहे, कॅन्सल करा, शेवटी राहिला -1. मग याच्यासारखंच आहे. याच्या अगोदर तुम्ही बॅकला जाऊन बघा, वाटलं सेम न्यूमेरिकल होता. सर 2.9चं कसं करू? अरे 2.9 म्हणजे येड्या 3च असते की, हो की नाही? सो 2.9ला राऊंड अप करा, 3. आता 3चा क्यूब येते का नाही तुम्हाला? किती येते सांगा? 3 × 3 × 3. सांग बावड्या, ताडे झोपली काय? पटकन सांग. यस, किती येते? 27. मग 27 पेक्षा थोडंसं कमी घ्या म्हणतोय मी. कमी घ्या म्हणजे किती घेता? 25 घ्या. घेतलं. बर, अजून काय राहिलंय? 10⁻⁻1 राहिलंय. आता हे तर कॅन्सल होते की, बे 5 10, 5. अजून काय राहिलंय? 6.022 राहिलंय. बर, ते तर कॅन्सल झालंय. आता किती नंबर आहेत बघा, राहिले काय? 5. 25 × 5 = 125. 10⁻⁻1 नंतर बघा, मला वाटतं हे खूप सोपं आहे. आता 6चा टेबल येते ना, इथं पण 6.022. 0.022 बघूच नका, डायरेक्ट 6ने मल्टिप्लाय करा, -1 ची पॉवर तिथे इम्प्लिमेंट करा. किती येते बघा, 6ने याला मल्टिप्लाय करायचं, 125ला 6 टाइम्स घ्यायचंय. किती येऊ शकतं सांगा? तुम्ही मला याचं उत्तर द्यायचंय. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर स्वतः द्यायचंय कमेंट बॉक्समध्ये. क्वेश्चन नंबर 16 साठी मी वेट करतोय, तुमचा आन्सर आला पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 1 युनिट सेल ऑफ FCC? परत एकदा क्वेश्चन रिपीट झाला. FCC मध्ये पार्टिकल्स 4. Which of the following is not an example of polymorphic forms of carbon? मित्रांनो हे पाठ पाहिजे. थेरोटिकल क्वेश्चन, परत एकदा सोपा क्वेश्चन. आन्सर इन 3 सेकंड्स ओनली. 56 सेकंदात द्यायचं आहे, पण आपल्या विद्यार्थ्याला 3 सेकंदात उत्तर येतं, कारण थिअरी सगळी पाठ आहे. कार्बनचे ॲलोट्रॉप्स, डायमंड त्याचाच आहे, ग्रॅफाइट त्याचाच आहे, फुलेरिन त्याचाच आहे, अरेगोनाइट नाही. सो अरेगोनाइट इज आवर आन्सर, नॉट ओनली नेगेटिव्ह क्वेश्चन. सो दॅट इज द आन्सर. What is the number of tetrahedral voids in 0.6? परत एकदा तसाच क्वेश्चन. टेट्राहेड्रल voids किती असतात मित्रांनो? ट्वाइस द नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स कसे काढायचे? 0. किती दिलाय? 6 इंटू अवोगॅड्रोज नंबर 6.022 10⁻23. एवढा सोपा गुणाकार बाबा मी नाही करणार आता. मला तुमच्याकडूनच उत्तर पाहिजे. आन्सर इन कमेंट बॉक्स. क्वेश्चन नंबर 19, ह्याचं उत्तर पण तुम्हाला द्यायचं आहे. 4 ऑप्शन्स आहेत मित्रांनो. फक्त ABCD सांगायला किती वेळ लागते? टाईप करायला काय बोटं दुखतेत का? आणि इन्स्टावर रील चालविताना तवा नाहीत का दुखत बोटं? तासन तास स्क्रॉलच करीत चाललंय. अरे नालायका, परीक्षा जवळ आली आता आपली. अभ्यास करायचा आता. जेवढा वेळ तुम्ही तिकडे देता ना, तोच वेळ आता इकडे द्या. कारण इकडचा एक न्यूमेरिकल तुमचं एक कॉलेज पुढे नेणार आहे. सोलापूरच्या कॉलेजवरून कोल्हापूरच्या कॉलेजला, कोल्हापूरच्या कॉलेजवरून पुण्याच्या कॉलेजला, पुण्याच्या कॉलेजवरून मुंबईच्या कॉलेजला, आणि ते पण रँकिंगचं कॉलेज, टॉपचं कॉलेज. 98% वरून 99%, 99 वरून 100%. हा जो प्रवास असतो मित्रांनो, तो कोणालाही जमत नाही. ऐऱ्या नत्तू खायऱ्याचं खरंच हे काम नाही. मेहनत पाहिजे, डेडिकेशन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे.
न थकता डेली येणारे व्हिडिओज पहा, वही पेन घेऊन बसा. मी काय पिक्चर लावला नाही तर बाहुबली. वही पेन घेऊन बसा, प्रॅक्टिस करा याची. स्टॉप करा, स्क्रीनशॉट काढा, क्वेश्चन सोडवायची प्रॅक्टिस करा. तुम्हाला आले पाहिजेत क्वेश्चन, हे मला येऊन उपयोग नाही. हो की नाही, समजतंय? ओके, ह्याचा आन्सर तुम्ही देणार आहात. कमिंग टू द क्वेश्चन नंबर 20 ऑफ द सिरीज. फाइंड द नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. परत एकदा एन विचारला मित्रांनो. हॅज व्हॉल्यूम दिलेला आहे ए क्यूब अँड डेन्सिटी रो दिलेला आहे, मोलार मास दिलेला आहे. काय विचारलेलं आहे? एन. सो एन इज इक्वल टू, डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया, रिअरेंज करायची गरज नाही, तुम्हाला पाठ आहे आता. रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय एम. पुट द व्हॅल्यू, यू विल गेट द आन्सर. रोची व्हॅल्यू किती आहे इथं पहा. रो डेन्सिटी कुठं आहे? 7.7 इंटू ए क्यूब. व्हॉल्यूम दिलेला आहे डायरेक्ट 2.4 10 to the power of -23 इंटू अजून काय दिलेलं आहे? एन ए, ते तर पाठ आपल्याला 6.02 to 10 to the power of 23 डिवायडेड बाय मोलार मास. किती दिलेलं आहे मोलार मास? 55. मी नाही करणार, जा तुम्हीच करायचं हे. पण मी कंटाळलो आता. सांगताल एवढं उत्तर नक्की? खूप सोपं आहे हो. मी म्हणलं ना परत एकदा, राऊंड अप करायचं, जवळजवळचं उत्तर शोधा. हे पहा, 24चा टेबल येते, 6चा टेबल येते, 7.7 आणि 55. हे पण सेम आहे. डेसिमल पॉईंटला जाऊ दे तिकडे खड्ड्यात, नंतर टाकू आपण शेवटला. 77 55 11च्या टेबलमध्ये येते का नाही? सोपं आहे का नाही? आहे का नाही? मग उत्तर कोण देणार? मी? मी नाही देणार, तूच द्यायचं. तू व्हिडिओ बघायला ना, तुझ्याकडूनच उत्तर पाहिजे मला. चलो, आन्सर फॉर द क्वेश्चन नंबर 20. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. बाबा कहर केला बाबा यांनी, एनवरच चालू आहे सगळं. इफ अन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास 210 अँड डेन्सिटी 5.6 फॉर्म्स क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर, ए क्यूब एन ए दिलेला आहे. परत एकदा एन इज इक्वल टू मित्रांनो काय येईल? रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय एम. पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. रोची व्हॅल्यू किती आहे पहा, 5.6. ए क्यूब किती दिलाय मित्रांनो? ए क्यूब हे इथं व्हॉल्यूम हॅव्हिंग मोलार मास आहे ना हे. ए क्यूब दिलाय का नाही? बघू द्या मला. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. इफ अन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास तर दिलेलं आहे, डिनॉमिनेटरला टाकतो. किती दिलेलं आहे मोलार मास? दिलाय 210. दिलंय की ए क्यूब एन ए, दोन्ही पण दिलंय. ए क्यूब एन ए किती आलंय? 75. झालं की मग काय राहिलं इथं? चेक करा बघा, किती सोपं आहे. सापडते का कुठं लिंक? 56 210 75 येते का एका टेबलमध्ये? अय, झोपला का काय? सांगायचं उत्तर. मार फेकून पटकन. वाटच बघतोय मी, आन्सर पाहिजेच. सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या समोर आहेत. देऊ शकताय ना? नक्कीच देऊ शकताय. चलो नेक्स्ट. What is the coordination number of particle in 2-dimensional square close packing? Square close packing मध्ये 2 dimensional मध्ये तुम्हाला coordination number किती येतो हे सांगायचे. theoretical question. 1 सेकंदात उत्तर सांगताय. किती येते स्क्वेअर क्लोज पॅकिंग? coordination number आठवते का नाही? सराउंडिंगला किती असते? लेयर अबोव लेयर, ए ए ए ए टाइप ऑफ क्रिस्टल असते बाळांनो. ह्याचं काय असते? ए ए ए ए. मग ह्या सिरीज मध्ये सेंटरच्या पार्टिकलला सराउंडिंगला किती असते? सराउंडिंगला किती असते? 4. वरती किती असते? 1. खाली पण किती असते? 1. मग करा ना टोटल. 4 + 1 + 1 किती? किती? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. उत्तराची मीच वाट पाहतोय. खूप सोपं आहे. मी परत सांगतोय, सराउंडिंगला 4, लेयर अबोव लेयर सिस्टम आहे, वर 1 खाली 1. उत्तर तुला सांगायचे ताडे, मी नाही सांगणार. चलो नेक्स्ट. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय अ पार्टिकल इन एफसीसी युनिट सेल इफ द व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल इज. एफसीसी युनिट सेलचा व्हॉल्यूम ऑक्युपाइड सांगा म्हणाले. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन एफसीसी युनिट सेल. तुम्हाला परत एकदा तोच क्वेश्चन. पाय ए क्यूब डिवायडेड बाय 3√3 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलाय मित्रांनो. किती? 5 × 10⁻⁻23. सर आज कसं काय? कारण हे डिनॉमिनेटरला असते ना. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल डिवायडेड बाय ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ते आपण इकडे घेतलं तर ते गुणाकारात चाललंय. मग किती आहे? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब घेतला इकडे. आता पॅकिंग एफिशियन्सी माहित पाहिजे ना त्याची. एफसीसीची पॅकिंग एफिशियन्सी परत एकदा 0.74. झालं, एवढंच आहे.
5चा टेबल 0.74 आन्सर. सर तुम्ही सांगा ना, आता काय जीव घालू का तुला? चमचा लावायचंच राहिलंय. एवढं तर कर ना बाबा, परीक्षा द्यायची तुला, हो नाही? करतोय नक्की? आन्सर. चलो नेक्स्ट. Calculate the number of particles per unit cell of an element having a molar mass. Number of particles मित्रांनो परत एकदा nच विचारलाय. 197 मोलार मास, डेन्सिटी 19.7. तुला फक्त मी तयार करूनच देणार आहे. रो इज इक्वल टू n इंटू m डिवायडेड बाय a क्यूब इंटू na. पहा काढायचे काय? नंबर ऑफ पार्टिकल्स. देअरफॉर n इज इक्वल टू रो इंटू a क्यूब इंटू na डिवायडेड बाय, हा इकडे जाईल, पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. सांगा डेन्सिटी किती आहे? डेन्सिटी 19.7. डेन्सिटी आहे 19.7 इंटू ए क्यूब इंटू एन ए. ए क्यूब किती आहे? मोलार मास दिलेला आहे. ए क्यूब बघायचं आहे मला. पहा दिलंय की ते, पहा ए क्यूब इंटू एन ए. कशाला भानगडच नको, 40. आलंय सोपं की. परत काय राहिला मग? यम. यम दिलाय 197. आरा सेंबडा क्वेश्चन दिला बघा पोरांनो. किती उल्लू बनवले बघा. वर काय दिलंय? 19.7. खाली काय दिलंय? 197. किती उल्लू समजायलेत आपल्याला. काय येईल हे सांगा? किती येत आहे? पॉवर ह्याची -1 बाजूला ठेवली है ना. हा मोठा झाला तर हा लहान होणार. 197 वागले 197 1 गुणिले 40 गुणिले 10 टू द पॉवर ऑफ -1. अरे सांग ना लक्का, किती येते उत्तर? 40 गुणिले 0.1. सर तुम्ही सांगा ना. आहा नाहीच सांगणार, तुम्हालाच सांगायचं. उत्तर इथंच आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर टाका कमेंटमध्ये आणि आन्सर द्या, तरच मला कळणार आहे की तुम्ही इमानदारीने व्हिडिओ बघितलाय. तुला जर 4 गुणिले 0.1 40 गुणिले 0.1चं उत्तर येत नाही, तुला काहीच नाही येणार. करावंच लागेल. चलो हां, माझ्याकडे एक पर्याय आहे बघा. 40 गुणिले 0.1 ज्याला येत नाही त्याच्यासाठी एक सोपा उपाय आपल्याकडे. एक बशी घ्यायची, अर्धा चमचा पाणी टाकायचं आणि त्याच्यात उडी हाणायची. आवाज कसा आला पाहिजे? डुबुक. कसा आला पाहिजे? डुबुक. सर आता एवढं बोल नका गाड्यानं, उत्तर सांगतो. सांग मग, वाट बघतोय. चलो, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ युनिट. मी जोक मध्ये म्हणलो बरं का. बशी थोडी हान चाल, बशी फोडून ठेव चाल, बाकी काही नाही. चलो, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ युनिट सेल्स इन क्यूबिक क्रिस्टल सिस्टीम. किती प्रकारच्या युनिट सेल्स असतात ते विचारलंय त्यांनी. क्यूबिक मध्ये म्हणतंय. क्यूबिक मध्ये सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर, फेस सेंटर. सांगा किती होतंय ते. मी सांगितलं सोपं सोपं सांगायला. सर तुमचं काम सोपं केलं बाबा. 26. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल्स इन 1 cm क्यूब ऑफ मेटल इफ इट फॉर्म्स स्ट्रक्चर विथ एज लेंथ 200 पिकोमीटर्स. नंबर ऑफ युनिट सेल्स म्हणताय, हो की नाही. नंबर ऑफ युनिट सेल्स म्हणजे एक्स काय दिलेलं आहे? 1 cm क्यूब. व्हॉल्यूम दिलेलं आहे. हा मला तेच सांगायचं आहे. व्हॉल्यूम बेस्ड क्वेश्चन आहे. व्हॉल्यूम बेस्ड क्वेश्चन खूप सोपा क्वेश्चन आहे. याचा तुम्हाला फॉर्म्युलाच मला सांगायचा. याच्या फॉर्म्युल्याची मी वाट बघतोय. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलवरचा क्वेश्चन आहे. सो एक्सपेक्टेड आहे. मला वाटतं याचा आन्सर तुम्ही देणार आहात. त्या क्वेश्चनचा फॉर्म्युला लिहा. नंबर ऑफ युनिट सेल व्हॉल्यूम बेस्ड आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये नंबर ऑफ पार्टिकलच्या खालीच तो फॉर्म्युला आहे. शोधायचा आणि आन्सर द्यायचं. चलो, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाइट्स. परत एकदा लक्षात ठेवा, ऑक्टाहेड्रल वाइट्स म्हणजे तेवढेच पार्टिकल तेवढ्याच वाइट्स. आता सोपं झालंय. काय करायचं मग? ऑक्टाहेड्रल वाइट्स इज इक्वल टू 0.2 नंबर ऑफ मोल्स दिले ना, इंटू अवोगॅड्रोज नंबर 6.022 10 टू द पॉवर ऑफ 23. किती येते सांगा? 6 दोन्ही 12, हो नाही. बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, बे 0 0, बे सखम 12, 1 2 3 4, 1 2 3 4 पॉईंट इथं आला 10 टू द पॉवर ऑफ 23. आहे का नाही उत्तर बघा? 1.2044. सोपा आहे. 28.
Calculate the molar mass of an element having density. Molar mass is equal to formula direct rearrange करूया आपण rho into a cube into na divided by n. Put the value. Density किती दिले मित्रांनो पहा 2.7. a cube na ऑलरेडी दिले किती 40 divided by n. कोणती युनिट सेल आहे? Calculate the molar mass of an element having density that forms FCC म्हणताय म्हणजे 4 10 40 4 1 4 2.7 ला 10 ने मल्टिप्लाय करा. उत्तर सांगा गड्यानो तुम्ही. 2.7 मल्टिप्लाइड बाय 10 आलं पाहिजे तरच तुम्ही व्हिडिओ बघितलाय हे क्लिअर होईल. खूप सोपं आहे. शेंबडं कॅल्क्युलेशन करचाल ना? करून सांगा. उत्तर इथं रेडी आहे तुमचं. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29 कडे जातोय आपण. पहा क्वेश्चन नंबर 29. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन FCC युनिट सेल. बाय अ पार्टिकल म्हणाले मित्रांनो. पहिल्यापेक्षा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. पहा अ पार्टिकल म्हणजे समजतंय का? एकाच पार्टिकलचा काढायचा. मग आपण आपला जो फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ टोटल नंबर ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला असा आहे पाय a क्यूब अपॉन 3√2 डिवाइडेड बाय a क्यूब. हे काय झालं मग? टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स हो की नाही डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. म्हणजे काय येते? पॅकिंग एफिशियन्सी ती किती असते? 74. पॅकिंग फ्रॅक्शन करायचं असेल तर किती असते? डिवाइड बाय 100. आता आपण ह्याला सॉल्व्ह करूया. टोटल व्हॉल्यूम इथं दिलेला आहे तुम्हाला 4 पार्टिकलचा. हाच आपला फॉर्म्युला आहे. हा a क्यूब इकडे घेऊन जावा. किती होते पहा. याला जर अरेंज केलं तर देअरफॉर पाय a क्यूब डिवाइडेड बाय 3√2 इज इक्वल टू सर मोठं कॅल्क्युलेशन आलं काहीच करायचं नाही. खूप सोपं आहे. हे असंच राहणार आहे कारण टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स जी काय करायचं ते शेवटी करू आपण. पहा a क्यूब इकडे गेला. हे आलं 0.74 इंटू a क्यूब इथं लिहिला. आता तुमच्याकडे a क्यूब ऑलरेडी दिलाय. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती दिलाय पहा 0.74 इंटू 1.2 10⁻⁻22 केलं. तिकडं व्हॅल्यू ठेवली आपण. हा जर गुणाकार केला तर तुम्ही पहा 12×48 ला 8 12×84 488 1 2 3 ने डेसिमल पॉइंट 1 2 3 ने डेसिमल पॉइंट. जर आपण डेसिमल पॉइंट इथं ठेवला तर तो किती 0.888 हो की नाही. यस इंटू 10⁻⁻ किती आहे? हे -22 आहे. मग हे -22 लिहिलं मी. बर सर हा कशाचा व्हॉल्यूम आहे? 4 पार्टिकलचा. कारण FCC मध्ये किती पार्टिकल्स असतात? 4. आपल्याला काय विचारलंय? बाय अ पार्टिकल म्हणतंय म्हणजे डिवाइड बाय 4 करावं लागेल. याला डिवाइड बाय 4 अगोदर करून घ्या. हे किती झालं? 0.222 10⁻⁻22. पण -22 नाहीये. पॉवर सगळीकडे 23 आहे. ह्याला तुम्ही तर 23 केलं तर हा डेसिमल पॉइंट इकडे सरकेल म्हणजे 2.22 येईल. 2.22 कुठे आहे? ऑप्शन ए. एवढं सोपं आहे. सर ह्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कुठं ना कुठं आपल्याला CET सेलने काय केलंय? चान्स दिलाय. कॅल्क्युलेशन मिनिमाइज करूनच दिलेले. फक्त आपण शेवटपर्यंत लढायचं थांबायचं नाही. चलो नेक्स्ट. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास. परत एकदा रो डेन्सिटी विचारले. मोलार मास किती दिले मित्रांनो पहा n इंटू m आहे ना फॉर्म्युला आपला a क्यूब इंटू na. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. नंबर ऑफ पार्टिकल्स कोणती युनिट सेल आहे? BCC 2 घ्या. मोलार मास किती दिले? मोलार मास 23 दिलेला आहे डिवाइडेड बाय a क्यूब na पहा डायरेक्ट व्हॅल्यू आहे 46. मला वाटत नाही याच्यापेक्षा सोपं काय कॅल्क्युलेशन असेल. 23 1 23 23 2 46 2 2 गेट्स कॅन्सल. किती राहते पहा 1 आहे का? 1 ऑप्शन 1. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन FCC युनिट सेल. तिसऱ्यांदा क्वेश्चन आला. तिसऱ्यांदा FCC 4 पार्टिकल्स इज द आन्सर. सो दॅट्स ऑल. इथं आपली PCB ची सॉलिड स्टेटची क्वेश्चनची सिरीज संपलेली आहे. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी काही क्वेश्चनचे आन्सर्स तुमच्यावर सोपवलेले आहेत. अपेक्षा आहे की तुम्ही ते आन्सर्स नक्की देचाल. आणि काही गोष्टी मी चेष्टेत बोललेलो आहे ते बसी वगैरे ॲडजस्ट करून घ्या हो की नाही. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन क्वेश्चन्ससह. थँक्यू.